तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अभिनंदन. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असे की मला फेसबुकवर पैसे आलेले आहेत. तर ते किती आलेले आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. आणि मी पहिला बनवलेला शॉर्ट व्हिडिओ आता लॉंग व्हिडिओ बनवतो आहे. तर किती डॉलर झाले आणि किती पैसे आले हे तुम्हाला सांगणार आहे. परंतु ते सांगण्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की मी किती वर्षापासून सोशल मीडियाच्या मागे होतो हे तुम्हाला सांगणार आहे. तर मला 4 वर्ष झाली सोशल मीडियावर मी काम करतो, परंतु मी सक्सेस होत नव्हतो. कारण मी 2022मध्ये यूट्यूब चॅनलवर काम केला कॉमेडी व्हिडिओ, परंतु तिथेसुद्धा यश मिळालं नाही. त्याच्यानंतर पुन्हा मी दुसरे 3 चॅनल बनवले, परंतु तिथेसुद्धा यश नाही मिळाले. परंतु मी स्टार्टिंगला 2022मध्ये एक चॅनल बनवलेला, महाराष्ट्र लग्न सोहळा. तर तो कंटिन्यू चॅनल ठेवलेला. तर तो चॅनल आता मोनेटायझेशन झाला आहे. तर 4 वर्षानंतर कुठेतरी आता त्याला यश भेटलेलं आहे. तर मेहनत करत राहा तरच यश मिळेल. आणि जे मी चॅनल बनवलं कॉमेडी व्हिडिओ, ते 2 चॅनल झाले माझे. आणि त्याच्यानंतर ते का बंद पडले, कारण कॉमेडी व्हिडिओ चालतात, नाही असं नाही, भरपूर चालतात, परंतु स्टार्टिंगला व्ह्यूज कमी येतात. त्याच्यानंतर हळूहळू ग्रोथ भेटते, परंतु त्याला कंटिन्यू राहायला लागते चॅनलवर, तरच चॅनल मोनेटायझेशन होतो. काम केलं आणि सोडलं, परत काम केलं आणि सोडलं, असं करून चालत नाही. कारण तू व्हिडिओ कंटिन्यू पडलाच पाहिजे. किमान कमी दिवसाला एक व्हिडिओ पडलाच पाहिजे. परंतु शक्यतो तेवढा टाईम नसेल आपल्याकडे, तर हप्त्यातून किंवा 4 दिवसातून तरी एक व्हिडिओ पडलाच पाहिजे, तरच यूट्यूबवर सक्सेस होऊ शकतो. तर यूट्यूबवर काम करत असताना फेसबुकने सुद्धा मोनेटायझेशन ऑन केलं. तर मी फेसबुकवर काम करायला सुरुवात केली. आणि फेसबुकवर काम करता करता मी व्हिडिओ टाकत राहिलो आणि मला कॉन्टेंट मोनेटायझेशन भेटलेलं होतं. परंतु मी कॉन्टेंट मोनेटायझेशन भेटल्यानंतर सुद्धा माझा डॉलर होत नव्हतं. तर मी काम करायचं सोडून दिलं होतं. परंतु माझा एक फोटो व्हायरल झाला लग्नातला. तर तिथून मला ते डॉलर जमायला सुरुवात झाली आणि मला ग्रोथ भेटली. त्याच्यानंतर मला फेसबुकचं पहिलं पेमेंट आलं. फेसबुकचं पेमेंट आल्यानंतर खूप आनंद झाला, कारण सोशल मीडियातून कुठेतरी पहिलं पेमेंट आल्याचा आनंद एक क्रिएटरलाच माहीत असतो की किती आनंद होतो तो. तर पहिले पेमेंट किती आले तुम्हाला सांगतो. तर पहिले पेमेंट मला कमी आलेलं आहे, परंतु याच्यानंतर मी काम जर करत राहिलो तर पेमेंट जास्त येऊ शकते. परंतु सगळं व्हिडिओ आणि पोस्ट टाकल्यानंतर ते पेमेंट येईल, कारण फोटो आणि व्हिडिओचे पैसे मिळतात ते, आणि टॅक्ससुद्धा मिळतात. पण टॅक्स मी टाकत नाही. तर व्हिडिओ आणि फोटो टाकल्यानंतरच पेमेंट वाढू शकते. परंतु कुठेतरी एक पार्ट टाईम म्हणून काम करतो आणि पेमेंट भेटतो. तर तुम्हीसुद्धा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ आणि फोटो टाका आणि फेसबुकवर पैसे कमवा. आणि व्हिडिओ चालले तरच पैसा मिळेल, नाही तर नाही मिळणार. परंतु मी कंटिन्यू काम करत राहिलो आणि माझा चॅनल मोनेटायझेशन झालेलं आहे. परंतु $100 झालं तरच ते पेमेंट भेटेल मला. तर मी आता सांगणार आहे तुम्हाला की मला फेसबुकचा किती पेमेंट आला. तर डॉलरचे पैसे भेटतात ते. तर मला भेटलेले आहे $50. तर $50चे किती पैसे होतील ते तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, कारण इंडियामध्ये डॉलरची जी किंमत आहे त्यानुसार ते पैसे भेटतात. परंतु हे पहिलं पेमेंट आहे. जर मी पुढे जर चांगले व्हिडिओ आणि फोटो टाकत राहिलो तर मला अजून पेमेंट वाढेल. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण की हेच की तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि तुम्हाला मोटिवेशन करू शकतो. तर तुम्हीसुद्धा काम करत राहा फेसबुकवर, यूट्यूबवर, आणि तुम्हीसुद्धा पैसे कमवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.